तर कसं काय पब्लिक टकाटक चकाचक मक्कामाक तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज बाहेर येऊन बघतोय तो वातावरण एकदम फ्रेश आणि मस्तपैकी चांगलं झालं होतं. पण आपल्या इकडं निघला होता साप. मग आपण गेलो होतो तिकडे साप बघायला, पण आपल्याला जावसं साप झाला दगडांमध्ये गायब. पण तेवढ्यात काय झालं, हे बाबा भेटले आपल्याला. हे बाबांचं होतं पेट्रोल संपलेलं. हे बाबा म्हणे काही कर पण पेट्रोल दे. मग दिलं या बाबांना थोडंसं पेट्रोल. मग आपल्याला जायचं होतं लग्नाला. मग घेतलं आवरून बिवरून मस्तपैकी, काढली गाडी, टाकलं सुधीरला गाडीवर आणि निघालो मस्तपैकी लॉन्सला पोचलोच होतो. शेवंताई लॉन्स मंगल कार्यालय नाव होतं. मग हे आपले सगळे भाऊबंद इकडं उभे होते. यांनी मस्तपैकी आपलं स्वागताची तयारी तर लईच जल्लोषमध्ये केली. मस्तपैकी आपल्या सगळ्यांनी रामराम घातला. आपल्याला ना लईच भारी वाटलं बरं का. आपल्याला लई ढगात झाल्यासारखी फिलिंग वाटली मस्तपैकी. मग काय आपलं नवरदेव बसवलं घोड्यावर मस्तपैकी. पण पोरांना काय दाखवलं नाही तो घोड्यावर बसेल. पोरांनी घेतला उचलून खांद्यावरती आणि बिलागले त्याला मिरवायला मस्त. नाचून बिचून झालं आणि आला नवरदेव मंडपामध्ये. दिलं लग्न लावून त्याचं. मग म्हणलं चला आता त्याच्याबरोबर एखादा फोटो तरी घेऊन टाकू. मग काय सगळे भाऊ झालो गोळा. घेतला त्याच्याबरोबर फोटो मस्तपैकीमध्ये. म्हणलं चला आता जेवणाची काय सोय ती तरी बघावं. जेवण करायला गेलो. अर्रला एक टापचिकमध्ये जेवण होतं. मग तिकडून आलो तर बघतोय ते यांची फेरे पण चालू झाली इकडं. त्यांना ना ब्राह्मण प्रत्येक फेऱ्याचं महत्त्व समजून सांगत होता. मग तेवढ्यात त्यांची इकडे सप्तपदी पण करून घेतली. प्रत्येक ते सुपारी लोटायचे नाही कार्यक्रम असतो ते पण करून घेतला त्यांनी मस्त. इकडे तर काय पोरांचे मोकार त्या बुट्टांवरून मोकार बांधणं चालू होते जोरात. मग म्हणलं चला आपण जाऊन गाडी तरी सजू. मग आपले बोर होतं मोकार गाडी सजवायला. मोकार गँग झाली गोळा. मग ती लागले सजवायला गाडी बिडी अशी भारी सजून काढली. मग पोरांनी म्हणलं आता चला टाका गाडीत आणि चला घरी.